स्टार माझामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर. वीज प्रश्न, वीज हा महत्त्वाचा विषय आहे विकासाच्या दृष्टीनेही. गेले 11-12 वर्ष आपण सातत्यानं विजेच्या प्रश्नाला सामोरं जातो आहे. 2012पर्यंत आपण भारनियमन मुक्त राज्य आपलं होईल अशा आश्वासन हे 2004 पासून राज्यातल्या जनतेला देत आलेलो आहे. कुठे चुकलं की अजूनही आपण 4000 ते 4500 मेगावॅट डेफिसिटमध्ये आहोत, भारनियमनामध्ये आहोत. 2012ची तारीख अजून यायची आहे आणि ती 2012ची तारीख दिली याचं कारण असं होतं की अनेक विद्युत प्रकल्प हे होऊ घातलेले होते. ते त्या काळापर्यंत पूर्ण व्हायची कल्पना आहे. त्याचबरोबर नॅशनल ग्रीडमुळं जर काही वीज तात्कालीन वीज काही तात्पुरती जर कमी पडली तर कुठूनही विकत घ्यायची आज व्यवस्था झालेली आहे, शक्य झालेलं आहे. पूर्वी ते शक्य नव्हतं आणि त्यामुळं होऊ घातलेले प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा जो तुटवडा आपल्याला आज दिसतो तो नाहीसा होईल आणि बहुतेक आपल्याला लोड शेडिंग केल्याशिवाय आपल्याला वीज पुरवठेल अशी अपेक्षा आहे. अगदी तुम्ही विश्वास व्यक्त करताय 2012पर्यंत आपण भारनियमन मुक्त महाराष्ट्र निर्माण करू. पण 2002-2003चे जे MOUs वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर झाले, 12 MOU 2003 साली महाराष्ट्र सरकारने केले, त्यातले 2ही प्रकल्प हे महाराष्ट्रात आले नाहीत किंवा त्यांची वीज निर्मिती जी आहे ती निर्माण होऊ शकली नाही. 5 वर्षामध्ये वीज निर्मिती सरासर सुरू व्हायला हवी या प्रकल्पांची. का असं होतं की महाराष्ट्राबरोबर MOUs होतात मात्र प्रकल्प प्रत्यक्षरित्या पाहायला मिळत नाही? आता हे महाराष्ट्राचं होते असं नाही आहे. अनेक वेळेला सामंजस्य करार होतात. उद्योजक आपण सर्व गोष्टी पूर्ण करू असं त्याला खात्री असते, विश्वास असतो. कधी फायनान्शियल क्लोजर होत नाही, कधी खाणीचं लिंकेज मिळत नाही, कधी पाणी मिळत नाही. त्यामुळे अनेक प्रॅक्टिकल अडचणी येतात. पर्यावरण खात्याची, वन खात्याची परवानगी मिळायला दिरंगाई होते आणि कित्येक वेळेला फार दिरंगाई झाली तर कदाचित ते प्रोजेक्ट सोडलं जातं असे आपल्याला पाहायला मिळाले. म्हणूनच आपण MOUs करताना जास्त अधिक गरजेपेक्षा जास्तचे MOU करतो, कारण काही प्रोजेक्ट उभे राहणार नाहीत याची आपल्याला जाणीव असते. फक्त वीज प्रकल्पांचंच नाही, इतर जर उद्योगांकडे आपण बघितलं तर मारुती येत्या काळात गुजरातकडे जाणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. नॅनोसारखा प्रकल्पही पश्चिम बंगालमधून येतो, गुजरातकडे जातो. खूप मोठ्या प्रमाणावर गुजरातमधली गुंतवणूक जाताना पाहायला मिळते. मात्र तसं प्रत्यक्ष चित्र राज्यामध्ये कुठे मोठी गुंतवणूक येते, मोठे प्रकल्प येतात हे दिसत नाही. वर्षभर आपण मुख्यमंत्री आहात, आपल्या कार्यकाळातले जरी प्रकल्पां शोधायचा प्रयत्न केला तर कोणताही मोठा प्रकल्प महाराष्ट्राच्या वाट्याला आला राष्ट्रीय पातळीवरचा असं दिसत नाही. नाही, हे चुकीचं आहे. अगदी ही माहिती अगदी वेगळी आहे. आपली मेगा प्रोजेक्टची पॉलिसी आहे. त्या मेगा प्रोजेक्ट म्हणजे 500 कोटीच्या वरचे प्रकल्प किंवा 1000 लोकांच्याकरता रोजगार निर्माण करणारे प्रकल्प, अशा प्रकल्प आपण विशेष सवलती देतो. अशा प्रकारचे 100च्या वर प्रकल्प आपल्या राज्यात आलेले आहेत. त्यामधले बरेचसे प्रकल्प मागास भागामध्ये गेलेले आहेत. उदाहरणार्थ GEचा प्रकल्प येऊ घातलेला आहे. फोटोन मोटर कंपनीचा, जी जगातली सर्वात मोठी ट्रक उत्पादक कंपनी आहे, ती चीनची फोटोन कंपनीचा प्रकल्प होऊ घातलेला आहे. आत्ताच आम्ही 40 MOU या महिन्याभरामध्ये साईन करणार आहोत. त्या प्रत्येक प्रकल्पामध्ये 500 कोटीच्या वरची गुंतवणूक किंवा 1000 लोकांच्या वर रोजगार निर्माण होणार आहे. मग ते प्रकल्प पुण्यात येत आहेत, सातारच्या खंडाळा तालुक्यात येत आहेत किंवा रायगडमध्ये येत आहेत, काही नागपूर भागात जात आहेत, काही प्रकल्प मराठवाड्याच्या इतर भागामध्ये जात आहेत, काही औरंगाबादला मोठ्या प्रमाणात प्रकल्प येत आहेत. त्यामुळं प्रकल्प येत नाहीत. ही 2 उदाहरणं जरी आपण सांगितली तरी नॅनोला फार मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य गुजरातने देऊ केलं तेवढं कदाचित महाराष्ट्राला आम्ही देणार नाही. महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही काही सवलती देणार नाही, कारण त्याहून महाराष्ट्राच्या तिजोरीवर फार अनन्यसाधारण ताण पडेल अशी सवलत देणं योग्य होणार नाही. गुजरातने औद्योगिकरणाला सुरुवात करावी या दृष्टीनं नॅनो प्रोजेक्टला फार मोठ्या प्रमाणात आर्थिक सवलती दिल्या, ज्याचं समर्थन मी करू शकणार नाही. मध्यंतरी मारुती उद्योग आम्ही आणायचा प्रयत्न केला, पण तो कदाचित गुजरातला गेला आहे अशा प्रकारचं चित्र निर्माण झाले. पण त्या लोकांना आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी पोर्ट कनेक्टिव्हिटी, बंदराच्या जवळ असणं गरजेचं आहे अशा प्रकारचं आम्हाला माहिती दिली. त्यामुळे कदाचित तो प्रकल्प केला. पण गुजरातपेक्षा प्रथम क्रमांकावर महाराष्ट्र औद्योगिकरणाच्या बाबतीमध्ये पुढे असलेलं राज्य आहे. ऊस उत्पादकांचं आंदोलन हे मोठ्या प्रमाणावर पश्चिम महाराष्ट्रात अगदी तुमच्या मतदार क्षेत्रापासून तर बारामतीपर्यंत येऊन ते ठेपलेलं आहे.
आणि एक उग्र स्वरूप हे ऊस उत्पादकांच्या आंदोलनाचं पाहायला मिळतं. कितपत योग्य आहे ऊस उत्पादकांकडून अशा पद्धतीनं उग्र आंदोलन करणं आणि यातून सहकार चळवळ जी आहे ती कोणत्या मार्गाने जाताना आपल्याला पाहायला मिळते? शेतकऱ्यांना रास्त मोबदला मिळावा आपल्या शेती मालाला याबद्दल काही आग्रह धरणं काही गैर नाही आहे. त्याकरता संघटित होण्यामध्येही काही अडचण नाही आहे. परंतु संघटित होताना चर्चेतून वास्तव समोर ठेवलं पाहिजे. वास्तव आणि फॅक्ट्स ज्याला म्हणतात त्या आधारावरच निर्णय घेतले गेले पाहिजेत. तरच एका खेळीमेळीच्या वातावरणामध्ये निर्णय होतील. मी सुरुवातीला सांगितलं की शेतकऱ्याला योग्य तो किफायतशीर मोबदला मिळाला पाहिजे याबद्दल कुणाचं दुमत असायचं काही कारण नाही. आंतरराष्ट्रीय जर बाजारातली परिस्थिती पाहिली तर साखरेच्या दरामध्ये चढ उतार झाल्यामुळं शेवटी साखरेला एका क्विंटलला किती पैसे मिळतात त्याच्यावरच उसाला आपण किती पैसे देऊ शकू हे अवलंबून असतं. बँका देखील कर्ज देताना साखरेच्या किमतीच्या सरासरी किमतीच्या 85% उचल देतात. त्यामुळं जे पैसे ऊस उत्पादक शेतकऱ्याला एका टनाला द्यायचे ते साखर विकून हातात पैसे आल्यानंतर त्यातूनच काही वाटा म्हणून दिला जातो. हे गणित अगदी स्पष्ट गणित आहे. आणि ते गणित कोणी वेडंवाकडं मांडून त्या 2+2 4 च्या ऐवजी 2+2 हे 5 म्हणायचा प्रयत्न केला तर ते साध्य होणार नाही. आम्ही आज प्रदीर्घ अशी बैठक घेतली. मंत्रिमंडळाच्या माझ्या सहकाऱ्यांची उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही चर्चा केली. 2-2.5 तास आम्ही बसलो होतो. त्यानंतर सहकार मंत्री यांनीही वेगळी बैठक घेतली आणि त्यातून चर्चेतून मार्ग काढण्याचा आमचा निश्चितच निर्णय आहे. प्रत्येक कारखान्याची परिस्थिती वेगळी आहे. केंद्र सरकारचा FRPचा कायदा आहे. तो कायदा प्रत्येक कारखान्याला वेगवेगळी रक्कम द्यायला भाग पाडतो आणि तो कायदा गेल्या वर्षाच्या सरासरी उतार्यावर सरासरी रिकव्हरीवर अवलंबून तो दर असतो. आणि हा फॉर्म्युला हे सूत्र हे योग्य सूत्र आहे. त्याचबरोबर भौगोलिक फरक असल्यामुळे काही भागामध्ये रिकव्हरीचं प्रमाण जास्त आहे, काहीमध्ये कमी आहे. त्यामुळे ज्यांचं रिकव्हरीचं प्रमाण जास्त आहे त्यांनी तितकाच दर द्यावा, ज्यांचं कमी आहे त्यांनी तितकाच दर द्यावा हे अगदी अव्यवहार्य म्हणणं आहे. जर आपण उत्तर प्रदेशात बघितलं तर उत्तर प्रदेशातल्या ऊस उत्पादकाला 2600 रुपयापर्यंतचा भाव मायावती सरकार देतं, पण राज्यातल्या सरकारला तो देणं शक्य होत नाही. उत्तर प्रदेशात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ऊसाला दर दिला जातो हे वास्तव आहे. उत्तर प्रदेशमधली जी दर काढण्याची पद्धत आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये दर जाहीर करून न दिलेल्या दराबद्दल किती बॅकलॉग आहे तेही याकडे आपल्यासमोर आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रचलित पद्धत अशी आहे की आपण जो शेतकऱ्याला दर देतो त्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन आणि हार्वेस्टिंग ऊस तोडणी आणि वाहतूक हा खर्च कारखाना करतो. त्यामुळे कुठलीही रक्कम जी उत्तर प्रदेश किंवा कर्नाटकमध्ये दिली जाते त्यातून वाहतूक आणि तोडणी खर्च हा त्यामध्ये गृहीत धरला असला पाहिजे आणि तरच ते ऊसाचा दर किती आहे ते त्यामध्ये चर्चा केली पाहिजे. मला असं वाटतं की आपण जर सगळे तुलनात्मक आकडे पाहिले तर महाराष्ट्रामध्ये सरासरी दर हा इतर राज्यांपेक्षा तुलनेने किंवा जास्त दिला जातो आणि तो दर देताना साखर केवढ्याला विकली गेली याच्यावरच तो दर अवलंबून असला पाहिजे आणि त्यातूनच आपल्याला हे गणित मांडता येणार आहे. अण्णांच्या रूपानं राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राला एक वेगळं नेतृत्व मिळालं. मात्र अण्णांची चळवळ ही योग्य दिशेनं जात आहे का? काय वाटतं चव्हाणांना? आपण त्यांच्याच करून जाणून घेणार आहोत, पण त्या अगोदर घेणार आहोत एक छोटासा ब्रेक.